नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SYBA जिओग्राफी म्हणजेच SYBA भूगोल या विषयाची सेमिस्टर 2 ची प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। या प्रश्नपत्रिकेचा संपूर्ण आढावा म्हणजेच IMP प्रश्न कोणते असणार आहेत, त्याचबरोबर मागील वर्षी प्रश्न कशा प्रकारे विचारले गेले होते आणि इथून पुढे तुमच्या जे आता लाईव्ह एक्झाम होणार आहे या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील, कोणत्या प्रश्नाला कशा प्रकारे मार्क दिले जातात आणि आपल्याला ते मार्क कशा प्रकारे मिळू शकतात याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या क्रिएटिव्ह मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या चॅनलवरती असेच अभ्यासाशी रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळत असतात आणि याची नोटिफिकेशन, याचा मेसेज तुम्हाला लवकरात लवकर यावा आणि तुम्ही त्या विषयात पुढे जावा याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे, व्हिडिओच्या लाईकचा टार्गेट आहे 30 ते 40 आणि कमेंटचा टार्गेट आहे 30 ते 40। तुम्ही जर हा टार्गेट कंप्लीट केला तर तुम्हाला म्हणजेच भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिकेचे उत्तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर नक्कीच हा टार्गेट कंप्लीट करा। काही वाटल्यास कमेंट करा, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच देऊ। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर चला इंट्रो पहा आणि व्हिडिओला सुरू करूयात। मित्रांनो, इंट्रो तर पाहिला आहे, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही IMP प्रश्न देणार आहे ते IMP प्रश्न तुम्हाला एका नोटबुकवरती लिहून घ्यायचं आहे, कारण हेच प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या सेंटेन्समध्ये पाहायला मिळतील। खूप महत्त्वाची माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। कोणता प्रश्न महत्त्वाचा असणार आहे हे देखील तुम्हाला माहितीबद्दल सांगणार आहे। तर चला आपल्या स्क्रीनवरती कोणताही वेळ वाया न घालवता। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवरती आलेलो आहे। इथे तुम्हाला काही महत्त्वाची माहिती घ्यायची आहे। SYBA जिओग्राफीची आपण प्रश्नपत्रिका पाहत आहोत। ही जी प्रश्नपत्रिका आहे ती जिओग्राफी स्पेशलवाल्यांची आहे, म्हणजे जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र 2 सेमिस्टर आहे 4th। याचा कोड देखील आपण पाहू शकता। 2019चा पॅटर्न आहे, CBC मराठीमध्ये आहे। वेळ असणार आहे आपल्याला 2.5 तासाचा, एकूण गुण असणार आहे 70। तर याच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत ते आपण पाहूयात। सर्व प्रश्न अनिवार्य आहेत सोडवणे, आपण पाहू शकतात। त्याचबरोबर उजवीकडील अंक हे पूर्ण गुण दर्शवितात। नकाशा स्टेन्सिल वापरण्यास परवानगी आहे। आवश्यक तेथे सुबक आकृती काढायला देखील परवानगी आहे। संदर्भासाठी तुम्हाला मूळ प्रश्नपत्रिका म्हणजे इंग्लिश प्रश्नपत्रिका पाहायची आहे। तर चला आपण कोणताही वेळ न घालवता आपला पहिला प्रश्न पाहूयात। तर पहिला प्रश्न हा आपला 16 मार्कासाठी आहे। कोणतेही 8 लिहायचे आहेत, प्रत्येकी 20 शब्दामध्ये। 8 दूने 16 म्हणजेच 2 मार्कासाठी एक प्रश्न आहे। तर पहा, आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कोणत्याही 2 आर्थिक समस्या लिहायला सांगितलं आहे। अतिशय सोपा महत्त्वाचा प्रश्न आहे। ब आहे तांदूळ या पिकाच्या कोणत्याही 2 प्रजातींची नावे तुम्हाला लिहायची आहेत। हा देखील प्रश्न सोपा आहे। क आहे नगदी पिकं म्हणजे काय असतं, हे थोडक्यात 20 शब्दामध्ये तुम्हाला सांगायचं आहे। ड आहे ग्रामीण विकास कशाला म्हटलं जातं, त्याची व्याख्या किंवा त्याचे थोडक्यात 20 शब्दामध्ये वर्णन करायचं आहे। ई आहे मैदानी प्रदेशात लोकसंख्येची वाढीची कोणतीही 2 कारणे तुम्हाला जी काही येत असतील ती इथे तुम्हाला लिहायची आहेत। त्यानंतर फ आहे ग्रामीण विकासाचे कोणतेही 2 आर्थिक मापदंड म्हणजेच परिणाम लिहायचा आहे। य आहे भास्करराव पेरे पाटील कोणत्या गावाशी संबंधित आहेत, ते तुम्हाला 20 शब्दामध्ये स्पष्ट करून सांगायचं आहे। र आहे पर्यटन कशाला म्हटले जाते, हा देखील खूप महत्त्वाचा सोपा प्रश्न आहे। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, हे देखील सोपा प्रश्न आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही 2 गरम पाण्याचे झरे तुम्हाला लिहायचे आहेत इथे। त्यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 2। हा जो आहे तो 18 मार्कासाठी आहे। 50 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे, कोणतेही 3 लिहायचे आहेत। तर नगदी पीक म्हणजेच डाळिंब याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायची आहे 50 शब्दामध्ये।
महाराष्ट्रातील ग्रामीण वसाहतीची मुख्य कार्य म्हणजेच प्रमुख कार्य काय आहे ते तुम्हाला 50 शब्दामध्ये स्पष्ट करायचं आहे. ग्रामीण विकासाच्या योजना तुम्हाला इथे थोडक्यात लिहायचं आहे. कृषी पर्यटन कशाला म्हणले जाते त्याची थोडक्यात व्याख्या व स्वरूप तुम्हाला स्पष्ट करायचं आहे 50 शब्दामध्ये. असा हा प्रश्न क्रमांक 2 18 मार्कासाठी आहे, कोणतेही 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील प्रश्नांची 100 शब्दामध्ये उत्तरं लिहायचं आहेत, कोणतेही 2 हा मार्क इथे गुण दर्शवले जातात 16. नागरी वसाहती समस्या तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ब आहे, हिरवे बाजार या खेड्याचा ग्रामीण विकास स्पष्ट करा. आणि पर्यटन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची गरज स्पष्ट करायचं आहे. या ठिकाणी IMP प्रश्न असणार आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि नागरी वसाहती हे 2 IMP प्रश्न असणार आहेत, लिहून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील प्रश्नांची 300 शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे, कोणताही एक लिहायचं आहे 20 मार्कासाठी. 20 मार्कासाठी हा प्रश्न आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 4 हा 20 मार्कासाठी कोणताही एक असणार आहे. इथे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी IMP प्रश्न पहा. महाराष्ट्रातील शेतीच्या समस्या सांगून तुम्हाला कोणतीही एक सविस्तर माहिती स्पष्ट करायची आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्या वितरण स्पष्ट करायचं आहे. यामध्ये IMP प्रश्न जाणून घेऊयात. अ आणि ब हे दोन्ही IMP प्रश्न आपल्यासाठी असणार आहेत, लिहून घ्या. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की पाठ्यपुस्तक म्हणजेच आपली वही नोटबुक काढा आणि त्यामध्ये तुम्ही IMP प्रश्न लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ वारंवार पाहायची गरज असणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला प्रश्नपत्रिका पाहिजे असेल किंवा तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. काही प्रश्न असेल तर देखील कॉमेंटमध्ये सांगा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. या व्हिडिओसाठी आपला लाईकचा टार्गेट आहे 30 ते 40, कॉमेंटचा टार्गेट आहे 30 ते 40, जेणेकरून तुम्हाला उत्तरं लवकरात लवकर मी घेऊन येईल. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.